एआयद्वारे अश्लील फोटो तयार करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. सेलू शहरातील घटना. आरोपीमध्ये एका शिक्षकाचाही समावेश. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून अत्याचार आणि बालिकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम या अंतर्गत सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमध्ये एक आरोपी शिक्षक आहे. शिक्षकाने पीडितेचे चोरून व्हिडिओ काढले. सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तुझ्या घरच्यांना व्हिडिओ दाखवून तुझी बदनामी करतो असं म्हणत धमकी दिली. शिक्षकी पेशाला काळीमा फासण्याचं काम संबंधित शिक्षकानं केलं आहे. 4 जणांवर गुन्हा दाखल करून सदर घटनेसंदर्भात संस्था अध्यक्ष डॉक्टर लोया यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र नूतन अभ्यासिका ही नूतन संस्थेशी निगडीत नाही. याबाबत आमच्या संस्थेचा काही संबंध नाही असा खुलासा डॉक्टर लोया यांनी केला. एआय प्रणालीचा वापर करून अल्पवयीन 16 वर्षीय मुलीचे अश्लील फोटो तयार करत धमकी देत पीडितेला आपल्यासोबत बोलण्यास भाग पाडले. त्यानंतर अत्याचार करण्यात आला. ही घटना सन 2024 ते सप्टेंबर 2025 या दरम्यान सेलू शहरात घडली. या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीमध्ये एक शिक्षक देखील आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे की एका आरोपीने एआय प्रणालीचा वापर करून पीडितेचा अश्लील फोटो तयार केला. सदर फोटो तुझ्या घरच्यांना दाखवून बदनामी करेल अशी धमकी दिली. पीडितेला ब्लॅकमेल करत दुसऱ्या आरोपीसोबत बोलण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपीने पीडितेच्या घरच्यांसमोर दुसऱ्या आरोपीच्या खोलीत अत्याचार केला. आरोपीमध्ये एक शिक्षक देखील आहे. याने देखील पीडितेला धमकी दिली. तिचे चोरून व्हिडिओ काढले. पीडितेवर अत्याचार केला. अखेर या प्रकरणात पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून संतोष मलसटवाड, नितीन परदेशी, एक अनोळखी इसम व एका अल्पवयीनावर सेलू पोलीस ठाण्यात 3 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.